नमस्कार मित्रांनो, मी पंकज पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण सोसायटीचं पेस्ट कंट्रोल कसं केलं जातं त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे। तर आज आपण त्या सोसायटीचं पेस्ट कंट्रोल करणार आहोत। तर ती सोसायटी जी आहे ती आपल्या ऑफिसच्या वरती जे टॉवर आहे त्या टॉवरमध्येच खाली आपलं ऑफिस आहे। तर त्या सोसायटीची पूर्ण आपण माहिती घेणार आहे। तर त्या सोसायटीमध्ये वाळवीचं पेस्ट कंट्रोल कसं केलं जातं, वाळवी आहे, त्यानंतर त्यामध्ये उंदराचं आहे, उंदरासाठी रॅट गार्ड सुद्धा आपण लावतो, तर त्याचं सुद्धा पेस्ट कंट्रोलची माहिती घेणार आहे। आणि उंदरासाठी अजून आपण औषध कुठल्या प्रकारे ठेवतो, त्यानंतर झुरळाचं ड्रेनेज उघडून झुरळाचं पेस्ट कंट्रोल कसं केलं जातं ती सुद्धा सगळी माहिती घेणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपलं ऑफिस आहे आणि याच्याच वरती जो टॉवर आहे त्या टॉवरमध्ये आज आपण पेस्ट कंट्रोल करणार आहोत। हा टॉवर आहे, 22 माळाचा टॉवर आहे। या टॉवरमध्ये पेस्ट कंट्रोल आपण करणार आहोत। हा बघा, हे आपलं ऑफिस आहे समोर आणि हा टॉवर आहे वरती। सो आतमध्ये जाऊया आणि पटापट आता पेस्ट कंट्रोल सुरू करूया। टॉवरचा मेन एंट्रन्स आहे आणि आपल्याला इथून सर्व पेस्ट कंट्रोल सुरू करायचं आहे। तो मित्रांनो, आपण कामाची सुरुवात करतोय झुरळाच्या पेस्ट कंट्रोलपासून। तर हे ड्रेनेजमध्ये फार झुरळं होतात, तर ड्रेनेजची झाकणं आहेत ती काढणं खूप गरजेचं आहे, किंवा झाकणांच्या आजूबाजूला होल असतात, झाकण काढणं शक्य नसेल तर त्या होलमधून आपण पेस्ट कंट्रोल करू शकतो। तर हे बघा, हे अशा प्रकारे स्प्रे केला जातो। याच्या आसपास भरपूर झुरळं असतात आणि हीच झुरळं पुढे पाईपमध्ये आतून चढून पूर्ण कस्टमरच्या घरापर्यंत पोचतात। आणि लोकांना असं वाटतं की झुरळं घरात येतात कशी, आम्ही तर खूप साफसफाई ठेवतो। त्याचं मुख्य कारण हेच असतं की खूप झुरळं ड्रेनेजमध्ये झाले की पाईपमध्ये चढून ते वर येत असतात। सो हे बघा, हे अशा प्रकारे स्प्रे केला जातो, त्यामुळे सगळं झुरळं असतात ते इन्स्टंट लगेच मरतात। सो मित्रांनो, आता आपण बघूया रॅट गार्ड कशा प्रकारे लावलं जातं। उंदीर जो असतो तो पाईप आणि भिंतीच्या साह्याने किती माळ्याचा टॉवर असला तरी वरपर्यंत जाऊ शकतो, आणि त्यामुळे हे रॅट गार्ड लावणं गरजेचं असतं। तर हे रॅट गार्ड जे असतं ते जमिनीपासून वरती पाईपला 3 फुटापर्यंत उंचावरती हे लावणं गरजेचं असतं, त्यामुळे लहान मुलं वगैरे त्याला हात लावू शकणार नाहीत। तर हे बघा, हे अशा प्रकारे कटिंग केलं जातात। हे जे मटेरियल असतं हे गॅल्वनाइज असतं। हे 7 ते 8 वर्ष हे प्रोडक्ट नक्की चालतं। तर मित्रांनो, हे लावण्यामागचं कारण एकच आहे की उंदीर पाईपवर चढून वरती जाऊ नये, याच्यासाठी हे लावणं गरजेचं असतं। तर जेवढे हे पाईप असतात त्या प्रत्येक पाईपला रॅट गार्ड लावणं आवश्यक असतं, त्यामुळे उंदीर वरती चढून जाणार नाही आणि मग वरती न गेल्यामुळे तुमचं कुठलं नुकसान करणार नाही।